नमस्कार मित्रांनो, पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक जबरदस्त स्टॉक बद्दल अनालिसिस करणार आहोत आणि त्या स्टॉकच्या इंडेक्स बद्दल सुद्धा आपण आता अनालिसिस करणार आहोत. तर त्या स्टॉकला एकदम आपण बॉटमला आपण अनालिसिस करणार आहोत मित्रांनो. तर ते बॉटमला कसं काय आपण बाय करायचं आहे ते सुद्धा आपण अनालिसिस करू. त्या स्टॉकमध्ये एक पॅटर्न बनलेला आहे, त्या पॅटर्नला सुद्धा ब्रेकआउट दिलेला आहे मित्रांनो. तर चला आपण जास्त वेळ न घालवता त्या स्टॉक बद्दल अनालिसिस करू. खरं अनालिसिस करायच्या आधी पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि तसेच तुमच्या मित्रांना सुद्धा, तुमच्या बंधूंना सुद्धा या चॅनलचा लिंक शेअर करा, जेणे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहतात. तर चला मित्रांनो, त्या स्टॉक बद्दल आता आपण अनालिसिस करू. तर चला मित्रांनो, आता निफ्टीचा चार्ट ओपन करू. निफ्टीचा चार्ट ओपन झालेला आहे बघा. जसं आपण मागच्या आठवड्यामध्ये आपण अनालिसिस केलेलं होतं, ह्या पॅटर्नला काय म्हणते हे तुम्हाला पण माहित आहे. जर माहित नसेल तर सांगतो बघा. रायझिंग ब्रिज पॅटर्न म्हणतोय आपण याला. जसं बघा, रायझिंग ब्रिजला कसं रिस्पेक्ट करत चालतंय बघा. इथं ऑलमोस्ट जवळपास जाऊन परत तिथनं मार्केट थोडंसं खाली आलेलं आहे. तर आता आपल्याला इम्पॉर्टंट एक रेजिस्टन्स आहे. ते रेजिस्टन्स किती आहे माहिती आहे का, तुम्हाला सांगतो बघा. 25,250 ते 25,200चा एक इम्पॉर्टंट आपल्याला एक सपोर्ट आहे मित्रांनो. रेजिस्टन्स नाही, हा एक सपोर्ट आहे. तर ह्या सपोर्टला जर ब्रेक केला तर मार्केट खाली जाऊ शकते. ते किती ऑलमोस्ट 25,000 पर्यंत जाऊ शकते. त्याच्या खाली जायचं चान्सेस थोडंसं कमी वाटते. जर काय सांगता येत नाही, जर ट्रम्पनं काहीतरी वेगळं ट्रम्प टॅरिफ 9 तारखेपर्यंत एक होल्ड ठेवलेला आहे. 9 तारखेला त्यानं काहीतरी डिसिजन घेणार. त्यावेळी जर समजा चुकीचा डिसिजन असेल तर मार्केट ब्रेक पण होऊ शकते. खरं हा 25,000चा सपोर्ट का म्हणतोय मी, म्हणजे ही जी आपण ट्रेंड लाईन आपण ड्रा केलेली आहे ऑलमोस्ट इथं ह्याच्या जवळपास येऊन मार्केट इथून परत पुन्हा वरती जायचे चान्सेस खूप जास्त दिसते मित्रांनो. तर ऑलमोस्ट काय असते माहिती आहे का, तुम्ही निफ्टीचा चार्ट काढून बघा. जुलै महिन्यात मार्केट कधी पण अपसाईडला असते जास्त करून. तुम्ही प्रत्येक वर्षाचा जुलै महिन्याचा तुम्ही डाटा काढून बघा मित्रांनो. तुम्हाला कितीदा नेगेटिव्ह आले आणि कितीदा पॉझिटिव्ह झालंय हे सुद्धा तुम्हाला दिसेलच. तर आता आपण काय करू, ह्या आठवड्यात आपण एक स्टॉक बद्दल अनालिसिस करणार आहोत. ते स्टॉक जे आहेत ना, ते ऑइल आणि गॅसेसच्या स्टॉक आहेत. तर त्याच इंडेक्स बद्दल एकदा आपण अनालिसिस करू आणि त्याच्यावरनं आपण पुढचं डिसिजन घेऊ मित्रांनो. तर बघा, हे बघा ऑइल अँड गॅसेसचं इंडेक्स इथं आलेलं आहे बघा. तर ऑलमोस्ट काय करतो, विकली कॅन्डलमध्ये खूप छान दिसते हे पॅटर्न. तर बघा, याच्यामध्ये एक पॅटर्न झालेला आहे. वरनं कंप्लीट असं घसरत आल्यानंतर ना इथं एक हॅमर कॅन्डल बनवून असं वर जाऊन पुन्हा मार्केट खाली येऊन बघा मित्रांनो. इथं एक छोटासा एक आपल्याला काय केलं, इथं डब्ल्यू पॅटर्न बनले बघा. हेड अँड शोल्डर आणि डब्ल्यू पॅटर्न नाही, सॉरी, हेड अँड शोल्डर. तर तुम्ही इथं बघू शकता, हा एक शोल्डर आणि हा हेड. बरोबर इथं विकली कॅन्डलला आपल्याला ब्रेकआउट मिळालेला आहे. तर हे पॅटर्न बघून आपण ह्याच्यातलाच स्टॉक घेणार आहे मित्रांनो. तर त्या स्टॉकचं नाव काय आहे तुम्हाला सांगतो बघा. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड. तर ह्या स्टॉकला आपण बाय करणार आहोत मित्रांनो. ते कशा पद्धतीनं म्हणजे बघा, असं वरनं कंप्लीट हा स्टॉक डाऊन आल्यानंतर ना पुन्हा एकदा वरती जायचा प्रयत्न केला, खरं वर गेला नाही, परत पुन्हा खाली आला आणि परत इथं बरोबर ह्या ऑलमोस्ट हे पण इथं डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे बघा. तर ह्या डब्ल्यू पॅटर्नला इथं ब्रेकआउट मिळाले. त्याच्यामुळं आपण ह्या स्टॉकला ऑलमोस्ट आता जे क्लोजिंग प्राइस मिळाले 226 ते 200 रुपयापर्यंत आपण ह्या स्टॉकमध्ये खरेदी करू शकतो मित्रांनो. किती, 200 रुपयापर्यंत. एक मिनटं, किती, 226 ते 200 रुपयापर्यंत आपण इंद्रप्रस्थ गॅसमध्ये आपण बाय करू शकतोय. आणि स्टॉपला जर लावायचा असेल तर तुम्ही ऑलमोस्ट किती, 190च्या खाली, 190ला जर समजा स्टॉप लॉस हिट झाला तर तुम्ही एक्झिट होऊ शकताय. खरं अदरवाईज स्ट्रॉंग स्टॉप लॉस म्हणजे आपण इथं ठेवू शकतो ते किती, 170चा एक खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे मित्रांनो. मार्केट पुन्हा इथं येऊन परत वरती जायचं चान्सेस जास्त दिसतंय. तर ह्या पद्धतीनं तुम्ही अनालिसिस करून स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो, हे जे काही मी सांगत आहे तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस करून, हे फक्त एज्युकेशन पर्पजसाठी तुम्हाला सांगतोय. तुम्हाला कसलाही गायडन्स किंवा टिप देत नाही आहे. गायडन्स टिप देण्यासाठी मी काय सेबी रजिस्टर्ड नाही मित्रांनो. माझा अनुभव फक्त तुमच्यापर्यंत मी शेअर करतोय, हे लक्षात घ्या मित्रांनो. जर तुम्हाला योग्य वाटलं ॲनालिसिस करा, मग बाय करा. अदरवाईज मी सांगतो म्हणून तुम्ही बाय करू नका. मी फक्त मी कुठल्या पद्धतीनं ॲनालिसिस करतोय हे तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय मित्रांनो फक्त.
तर टार्गेट जे आहे इंद्रप्रस्थ गॅसचं ऑलमोस्ट पहिला टार्गेट राहील किती ते 280 ते 290चा आपला हा पहिला टार्गेट राहील आणि ते झाल्यानंतर ना ऑलमोस्ट आपल्याला एक इम्पॉर्टंट इथे एक रेजिस्टन्स आहे ते रेजिस्टन्स कुठला आहे म्हणजे इथं इम्पॉर्टंट आणि ते ऑलमोस्ट किती 300चा आपल्याला एक रेजिस्टन्स दिसतोय 300ला जर ब्रेकआउट दिला तर आपल्याला ह्या स्टॉकमध्ये एक मल्टीबॅगर होऊ शकतोय असं वाटतंय मित्रांनो. तर तुम्ही पण ॲनालिसिस करा, ह्या पद्धतीनं आपण इन्व्हेस्टमेंट करतोय. तर मित्रांनो त्या स्टॉकबद्दल आता आपल्याला ॲनालिसिस करून झालेली आहे. तसंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत धन्यवाद.